नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसं की मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं पी-एच-डी एंट्रन्स एक्झामिनेशनचं डेट आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांना पी-एच-डी करायचं आहे, या सगळ्यांसाठी नागपूर विद्यापीठाचं ही जी पेट परीक्षा आहे, ती खूप महत्त्वाचं ठरेल. सर्वप्रथम लक्षात घ्या, इथून पी-एच-डी केलेले विद्यार्थ्यांना वेटेज तर असतंच. त्या व्यतिरिक्त खूप व्यवस्थितरित्या तुमचं पी-एच-डी होऊ शकतं. कारण आपल्याला आता कल्पना आहे, की पेट परीक्षेचं नोटिफिकेशन बहुधा येत नाही. त्यामुळे ही जर संधी आपल्याकडे चालून आलेली आहे, तर या संधीचा फायदा तुम्ही करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पेट परीक्षेला टार्गेट करीत असताना रिसर्च मेथोडॉलॉजीचा भाग आपल्याला परीक्षेमध्ये 50 गुणांसाठी विचारलं जातं. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आजचं सेशन असणार आहे. यामध्ये आपण एम-सी-क्यूज म्हणजे क्वेशन थ्रू संपूर्ण रिसर्च संबंधित संकल्पना मित्रांनो क्लिअर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर आपल्याला शेवटपर्यंत बघायचंच आहे. सोबतच 10 एप्रिलपासून लक्षात घ्या ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होत आहे आणि लवकरात लवकर हे फॉर्म 10 तारखेपासून सुरू होत आहे, तर तुम्हाला भरायचं आहे. याकरिता मित्रांनो आपण 13 एप्रिलपासून नवीन बॅच सुरू करीत आहोत रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी. 13 एप्रिलपासून रिसर्च मेथोडॉलॉजीची बॅच सुरू होत आहे, ज्याची फीस 899 आहे. 899 रुपयामध्ये आपल्याला लाईव्ह सेशन मिळेल. रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा बघू शकता. कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्स अवेलेबल आहे. ते सिरीज देखील आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता, कारण एक्झामिनेशन ही एम-सी-क्यू बेस असणार आहे. कुठलंही निगेटिव्ह मार्किंग पेटमध्ये नसतं. सोबतच आपल्या प्रॅक्टिसकरिता 1500 पेक्षा अधिक एम-सी-क्यूज आहे. आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पेट एक्झामिनेशनला आय-टी-एम-एन-यूच्या जर पेटला टार्गेट करीत आहात, तर हा रिसर्च मेथोडॉलॉजी तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरेल. आपण सुरू करूया आपल्या सिरीजला. पहिला यातील प्रश्न आहे, प्रायोगिक संशोधनात डॅश हे व्हेरिएबलमध्ये तुम्ही फेरफार करता प्रयोगाच्या परिणाम करण्यासाठी. आता इथे बघा, जेव्हा आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च करतो ना, त्यावेळी आपण व्हेरिएबल्स आपण मॅनिप्युलेट करीत असतो. ठीक आहे, तर याचा परिणाम काय होतं? तर बघा, अवलंबित चर मुक्तपणे हलवणे, कंट्रोल व्हेरिएबल की यापैकी नाही. तर लक्षात घ्या, एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये जे स्वतंत्र चल आहे ना, त्याला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल जे आहे त्याला आपण काय करू शकतो, हलवू शकतो. आहे ना? पहा काय होत आहे, जर आपण प्रायोगिक संशोधन पद्धतीचा विचार करत आहोत. प्रयोग करत आहोत, तर 2 पर्टिक्युलर गट असेल, 2 घटक असेल, ज्यावर आपल्याला तुलना करावी लागेल. आता ही तुलना करीत असताना काही गोष्टी ॲड करणं, काही गोष्टी मायनस करणं, ठीक आहे? हां, ते करीत असतो आपण. यामध्ये स्वतंत्र व्हेरिएबल जे आहे, ठीक आहे? यामध्ये आपण फेरफार करू शकतो. अशा प्रकारे इथे योग्य उत्तर आहे इंडिपेंडन्स व्हेरिएबल. संशोधक विद्यार्थ्यांचे लिंग, वय आणि छंद यावर आधारित लोकसंख्येची विभागणी करतो आणि यादृच्छिक अंक तक्त्यांचा वापर करून तो प्रत्येकाकडून काही निवडतो. याला आपण काय म्हणायचं? ए. स्तरीकृत नमुना, बी. स्तरीकृत यादृच्छिक नमुना, सी. प्रतिनिधी नमुना की डी यापैकी नाही. ठीक आहे. तर एक संशोधक काय करीत आहे, डिवाइड करत आहे, रिसर्चर डिवाइड करत आहे. कशामध्ये? आपलं पॉप्युलेशन, सेक्स, एज अँड हॅबिट मध्ये, आहे ना? सो ऑब्व्हियसली हे काय झालं, स्तर करणं झालं. पण हे स्तर करीत असताना रँडम डिजिट म्हटलेलं आहे. दॅट्स वाय स्तरीकृत यादृच्छिक नमुने आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, संशोधक त्याच्या लोकसंख्येची काही विशिष्ट गटांमध्ये विभागणी करतो आणि प्रत्येक गटातील नमुन्यांचा आकार निश्चित करतो. तर याला काय म्हणायचं? स्तरीकृत नमुना, बी. कोटा नमुना, सी. क्लस्टर नमुना की वरीलपैकी सर्व, है ना? हा. सो इथे काय म्हटलेलं आहे, अ रिसर्चर डिवाइड हिज पॉप्युलेशन, है ना, आणि ग्रुप मधून तो काय करीत आहे, फिक्स करीत आहे. प्रत्येक गटातील नमुना आकार तो काय करीत आहे, निश्चित करीत आहे.
याचा अर्थ हा काय झालं, ऑब्विसली कोटा सॅम्पलिंग झालं. कारण यामध्ये आपण कोटा सॅम्पलिंग मध्ये आपण काय करतो, दोन पर्टिक्युलर ग्रुप करतो. कशासाठी ग्रुप करणार, इथे लोकसंख्येचं जसं आहार अभ्यास करीत आहो, तर आहार आपण दोन प्रकारे बघतो, एक शाकाहार आणि मांसाहार. ऑब्विसली दोन असे ग्रुप केल्यानंतर दोनही ग्रुप मधून आपण एक कोटा, जसं 200चा किंवा 100चा आपण काय केलं, फिक्स केलं. तर याला कोटा सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे क्षेत्रीय अभ्यासाशी संबंधित आहे. ए वास्तविक जीवनातील परिस्थिती, बी प्रायोगिक परिस्थिती, सी प्रयोगशाळा परिस्थिती की डी वरीलपैकी काहीही नाही. तर फील्ड वर्क जे आहे, क्षेत्रीय अभ्यास जे आहे ते कशाची आहे, रिअल लाईफ सिच्युएशनची ही संबंधित आहे, त्यामुळे ऑप्शन ए. नेक्स्ट आहे गुणात्मक संशोधन धोरण मूल्य ठेवतं. ए अतिशय उच्च दर्जाचे संशोधन करणे, बी मोजमाप, सांख्यिकी तंत्र आणि संख्या वापरणे, सी सामाजिक अर्थांबद्दल प्रेरक संशोधनाद्वारे सिद्धांत निर्माण करणे की डी वरीलपैकी काहीही नाही. तर इथे गुणात्मक संशोधन म्हटलेलं आहे, तर इथे योग्य उत्तर आहे सामाजिक अर्थांबद्दल प्रेरक संशोधनातून सिद्धांत निर्माण करणे. कारण गुणात्मक संशोधन काय करत असतं, तर पहा इथे संख्यांचा संबंध आपल्याला दिसून येत नाही. आता संख्यांचा संबंध नाही आणि अतिशय उच्च दर्जाचं, कारण यामध्ये जरा व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे दोनही स्किप करून आपण सी जे आहे योग्य उत्तराकडे वळलेलो आहोत. नेक्स्ट आहे वैज्ञानिक ज्ञानाचं उदाहरण आहे. ए पैगंबर किंवा महापुरुषांचा अधिकार, बी सामाजिक परंपरा आणि प्रथा, सी धार्मिक ग्रंथ, डी आहे प्रयोगशाळेतील प्रयोग आणि क्षेत्र. सो वैज्ञानिक ज्ञानाचं काय उदाहरण आपल्याला दिसून येतं, तर व्हेरी करेक्ट आन्सर इज डी प्रयोगशाळेतील प्रयोग आणि क्षेत्र जे आहे ते वैज्ञानिक ज्ञानाचं काय आहे उदाहरण ठरेल. सामाजिक परंपरा किंवा धार्मिक ग्रंथांचं जे सायंटिफिक नॉलेज ते नाही. ठीक आहे, दॅट्स वाय डी. नेक्स्ट आहे नमुन्यांच्या आधारे सामान्यीकृत निष्कर्ष तांत्रिकदृष्ट्या म्हणून ओळखलं जातं. ए सांख्यिकीय संशोधनाच्या बाह्य वैधतेचा अनुमान, डेटा विश्लेषण आणि व्याख्या, सी आहे पॅरामीटर अनुमान की डी वरील सर्व. सो इथे काय म्हटलेलं आहे, नमुन्याच्या आधारे. ठीक आहे, तर नमुन्याच्या आधारे आपण काय बघतो, सांख्यिकीय संशोधनाच्या बाह्य वैधतेचं अनुमान. हे काय असतं, तर नमुन्यांच्या आधारे सामान्यीकृत म्हणजे आपण त्याला जनरलाइज केल्यानंतर निष्कर्ष तांत्रिक दृष्ट्या जे आपण म्हणतो त्याला बाह्य वैधतेचे अनुमान असं देखील आपण म्हणत असतो. नेक्स्ट आहे पद्धतशीर साहित्य समीक्षा काय होणार. एक प्रतिकृती, वैज्ञानिक आणि पारदर्शक प्रक्रिया, बी आहे जे लायब्ररीमध्ये सुरू होतं आणि ऑनलाईन डेटाबेसेस आणि शेवटी इंटरनेटवर जाते, सी आहे क्षेत्रासाठी तत्व योगदानाकडे समान लक्ष देणारा की डी सर्व पद्धतशीर साहित्य समीक्षेची वैशिष्ट्ये आहे. तर पद्धतशीर साहित्य समीक्षा कशाला म्हणता येईल आपल्याला, एक प्रतिकृती जी काय असेल वैज्ञानिक आणि पारदर्शक प्रक्रिया असेल. काय असेल, एक वैज्ञानिक आणि पारदर्शक ती प्रक्रिया असेल, त्यामुळे ए. नेक्स्ट आहे लोकसंख्या मर्यादित असताना सामान्यतः कोणते तंत्र अवलंबले जाते. लोकसंख्या मर्यादित असताना ए क्षेत्र नमुना घेण्याचं तंत्र, बी उद्देशपूर्ण नमुना, सी पद्धतशीर नमुना की डी वरीलपैकी काहीही नाही. तर लोकसंख्या मर्यादित असताना आपण काय करू, पद्धतशीर नमुना तंत्र निवडू. कसं, फॉर एक्झाम्पल आपल्याला एक क्लासमधील 60 स्टुडंट आहे, 16 स्टुडंटचं इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं आहे. 60 हा एक मर्यादित असलेला आपलं संख्या आहे आणि या 60 मधून आपण जेव्हा माहिती गोळा करू तेव्हा आपण पटीने करू. म्हणजे रँडमली जर आपण 4 नंबर चूज केला तर 4 नंतर 8, 8 नंतर 16 अशा प्रकारे 4च्या पटीने आपण इथे काय करणार आहोत, इन्फॉर्मेशन जे आहे ते कलेक्ट करणार आहोत, त्यामुळे सी. नेक्स्ट आहे संशोधन हे एक्स फॅक्टो
संशोधनाच्या विरोधी आहे. कोणतं यापैकी 4 ऑप्शन जे आपल्याला दिलेले आहे, या 4 ऑप्शन पैकी कोणतं जे आहे विरोधी आहे? ए. प्रायोगिक अभ्यास, बी. मानक संशोधन, सी. ग्रंथालय संशोधन की डी वरीलपैकी सर्व. इथे आपल्याला दिसून येतं एक्सपेरिमेंटल रिसर्च जे आहे हे विरोधी आपल्याला दिसून येतं, कारण एक्स पोस्ट फॅक्टो हे देखील तुलना आहे आणि प्रायोगिक मध्ये देखील आपण कंपॅरिझन करीत असतो. दॅट्स वाय हे एकमेकांची विरोधी असलेले आपल्याला संशोधन पद्धती दिसून येतात. पण बेसिक फरक काय आहे? प्रायोगिक पद्धत ही फ्युचर रिलेटेड आहे आणि एक्स पोस्ट फॅक्टो मेथड ही वर्तमान परिस्थितीचं जेव्हा तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला अभ्यास करायचं असतं तेव्हा आपण एक्स पोस्ट फॅक्टो मेथड्स जे आहे त्याचा आपण वापर करतो. नेक्स्ट आहे प्रायोगिक अभ्यास कायद्यावर आधारित आहे. कोणत्या कायद्यावर किंवा कोणत्या लॉजवर? ए. एकल चल, बी. प्रतिकृती, सी. व्यवसाय की डी. विषयाची आवड. सो प्रायोगिक संशोधन हे कशावर आधारित आहे? तर एकल चलवर हे आधारित आहे, सिंगल व्हेरिएबलवर हे आधारित आहे, त्यामुळे ए. नेक्स्ट आहे संपूर्ण लोकसंख्येवर आधारित सांख्यिकीय मापनाला पॅरामीटर म्हणतात, तर नमुन्यावर आधारित मोजमाप म्हणून ओळखले जाईल. काय असेल हे? नमुना पॅरामीटर असेल, याला अनुमान म्हणायचं, आकडेवारी म्हणायची की यापैकी नाही. इथे काय म्हणतं? संपूर्ण लोकसंख्येवर आधारित सांख्यिकीय मापन याला आपण पॅरामीटर म्हणतो. तर नमुनाच्या आधारित मोजमापाला आपण काय म्हणणार? तर नमुना आधारित जे मोजमाप आहे त्याला आकडेवारी असं म्हणतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे प्रश्न, जर नमुना काढलेला असेल तर अभ्यासाचा अंतिम परिणाम अधिक अचूक असेल. ठीक आहे, कसं आपण नमुना घ्यायला हवं जेणेकरून आपलं जे पर्टिक्युलर आन्सर आहे ते अचूक येईल? ए. यादृच्छिकपणे घेतलेले, बी. कोठाद्वारे निश्चित केलेले, सी. प्रतिनिधी लोकसंख्या की डी. हेतुपूर्ण. सो ऑब्विसली हे कसं असावं? पहा, जेव्हा आपण नमुना घेणार ना, हा नमुना प्रतिनिधी लोकसंख्या म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पॉप्युलेशनचं हा प्रतिनिधित्व करणारा असावा, जेणेकरून जे आपलं अंतिमतः जो रिझल्ट असेल तो अचूक असेल, त्यामुळे सी. नेक्स्ट आहे खालीलपैकी गैरसंभाव्यता नमुना कोणता? एक कोटा, बी. साधा यादृच्छिक नमुना, सी. हेतुपूर्ण नमुना की डी. ए आणि सी दोनही. सो गैरसंभाव्यता नमुना कशाला म्हणतात किंवा टाइप्स आपण डायरेक्ट अभ्यास करतो, प्रोबॅबिलिटी अँड नॉन प्रोबॅबिलिटी मेथड. यातून सरळ उत्तर आपला आहे ए आणि सी, कारण कोटा आणि पर्पोजिव्ह हे दोनही सॅम्पलिंग आपल्याला कसं दिसून येतं ना, हे दोनही सॅम्पलिंग गैरसंभाव्यता म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये येतं. नेक्स्ट आहे स्वतंत्र व्हेरिएबल्स मध्ये फेरफार केले जात नाही. ए. मानक संशोधनामध्ये, बी. कार्योत्तर संशोधनामध्ये की वरील दोनही की वरीलपैकी काहीही नाही. तर स्वतंत्र व्हेरिएबल्स मध्ये जे फेरफार आहे ते मानक संशोधन आणि कार्योत्तर संशोधन मध्ये केलं जात नाही, त्यामुळे काय होईल? सी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे प्रायोगिक संशोधनात आवश्यक नसलेली प्रक्रिया आहे. कशी? ए. निरीक्षण, बी. नियंत्रण, सी. हाताळणी आणि प्रतिकृती की डी. संदर्भ संग्रह. आता बघा, प्रायोगिक संशोधनामध्ये काय काय असतं? निरीक्षण असतं आणि नियंत्रण असतं, मॅनिप्युलेशन पण असतं, पण संदर्भ संग्रहण नसतं, रेफरन्स कलेक्शन नसतं. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी जे आहे ना, योग्य आपल्याला उत्तर दिसून येतं. आता ह्या प्रायोगिक संशोधनाला जेव्हा अभ्यास आपण करतो तेव्हा हे आपण स्पष्ट बघतो सुद्धा. त्यानंतरचा प्रश्न आहे एक संशोधक एकूण लोकसंख्येपैकी 50 संभाव्यतेचा नमुना निवडत आहे, तर याला काय म्हणायचं? क्लस्टर नमुना, बी. एक यादृच्छिक नमुना, सी. एक स्तरीकृत नमुना की डी. एक पद्धतशीर नमुना. ऑब्विसली याला एक यादृच्छिक नमुना म्हणा, रॅन्डम पद्धतीने आपण ते काय करतो? घेत असतो. नेक्स्ट आहे क्षेत्र सॅम्पलिंग तंत्र केव्हा
जेव्हा वापरले जाते? कोणत्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपण एरिया सॅम्पलिंग टेक्निक यूज करतो? ए. लोकसंख्या विखुरली आहे आणि मोठ्या आकाराचा नमुना काढायचा आहे. बी. लोकसंख्या विषम आहे. की सी. दीर्घ सर्वेक्षण आवश्यक आहे. की डी. ए आणि सी. ऑब्विसली मित्रांनो, ए आणि सी. जेव्हा काय आहे, लोकसंख्या विखुरलेली आहे, मोठ्या आकाराचा नमुना असेल तेव्हा क्षेत्र सॅम्पलिंग घेतलं जातं आणि सोबतच दीर्घ म्हणजे जेव्हा खूप लॉंग सर्वे असतं ना, तेव्हा क्षेत्र सॅम्पलिंग महत्त्वाचं ठरतं. नेक्स्ट आहे संशोधनाची वैधता सुधारली जाऊ शकतं. कधी? बाह्य घटक काढून टाकणे. बी. लोकसंख्येचा खरा प्रतिनिधित्व नमुना घेणे. सी. वरील दोनही उपाय. की डी. यापैकी नाही. तर वरील दोनही उपाय. ठीक आहे. हा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट आहे वैज्ञानिक सामाजिक सर्वेक्षणाचे जनक कोणाला मानलं जातं? ए. डार्विन. बी. बूथ. सी. सर्वोत्तम. की डी. यापैकी नाही. काय म्हटलेलं आहे? वैज्ञानिक सामाजिक सर्वेक्षणाचे जनक बूथ यांना मानलं जातं, त्यामुळे बी. समोरचा प्रश्न घेऊया. वगळता म्हणजे पर्टिक्युलर डॅश वगळता सर्व गुणात्मक संशोधनातील चलांचं व्हेरिएबल्सचं उदाहरण आहे. धर्म आणि जाती. बी. लिंग. सी. निरीक्षण आणि डी. विषयाची आवड. सो गुणात्मक संशोधनामध्ये व्हेरिएबल्स धर्म, जाती, लिंग, निरीक्षण, पण विषयाची आवड हा आपला पर्टिक्युलर व्हेरिएबल्स नाही. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. डॅश मध्ये गृहीतक तयार करणे आवश्यक असू शकत नाही. म्हणजे एक आपल्याला संशोधन ओळखायचं आहे ज्यामध्ये हायपोथेसिस जे आहे ना, फॉर्म्युलेशनची नेसेसरी नसतं, आवश्यकता नसते. ए. सर्वेक्षण अभ्यास. बी. तथ्यशोध अभ्यास. सी. मानक अभ्यास. की डी. प्रायोगिक अभ्यास. ठीक आहे. तर डॅश मध्ये म्हटलेलं आहे गृहीतक तयार करणे आवश्यक असू शकत नाही म्हणून. सो ऑब्विसली हे काय आहे? तथ्य शोध अभ्यास आहे ना, ज्यामध्ये गृहीतकांची आवश्यकता नसतं, त्यामुळे ऑप्शन डी. समोरचा प्रश्न आहे इंडक्शन लॉजिक अगदी जवळ आहे. नमुना घेण्याचा हा तर्क म्हटलं जातं याला. बी. निरीक्षणाचं तर्क आहे. सी. नियंत्रित व्हेरिएबल्सचं तर्क आहे. की डी. वरील पैकी काहीही नाही. तर इंडक्शनचं लॉजिक हे काय आहे? हे ऑब्विसली नमुना घेण्याचं हा एक लॉजिक आहे, तर्क आहे, त्यामुळे ऑप्शन ए. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. संशोधन अहवाल लिहिताना संशोधक ए. वाक्याच्या सुरुवातीला संख्यात्मक आकृत्यांचा वापर करू नये. बी. तार्किक, स्थानीय आणि कालक्रमानुसार मांडणी करावी. त्याच्या परिणामाच्या इतर अभ्यासांची तुलना करणे आवश्यक आहे. आणि ऑप्शन डी आहे वरील पैकी सर्व. सो ऑब्विसली मित्रांनो, जेव्हा आपण रिसर्च रिपोर्ट लिहत असतो ना, तर रिसर्च रिपोर्ट लिहत असताना वरील सगळे घटक महत्त्वाचे आहे. कारण कधीही आपण न्यूमेरिकल जे फिगर्स आहे, आकृत्या जे आहे, सुरुवातीला वापरत नाही आहे ना. कालक्रमानुसार अत्यंत पद्धतशीरपणे आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये रिपोर्ट तयार करतो आणि सोबतच अभ्यास करीत असताना त्या घटकांचं इतर घटकांशी आपण कंपॅरिझन करतो. दॅट्स वाय डी इथे योग्य उत्तर आहे. समोरचा आहे प्रश्न. 1980 ते 2020 पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न 4 पट आहे. हा अभ्यास कशाचा आहे? ए. सामाजिक. बी. क्षैतिज. सी. अनुदैर्ध्य. की डी. गुणात्मक. आता ऑब्विसली मित्रांनो हे कोणतं आहे? तर हे अनुदैर्ध्य आहे. ठीक आहे. सो ऑप्शन सी. नेक्स्ट आहे जर तुम्ही नमुन्याचा मोठ्या गटांवर प्रयोग करत असाल तर तुम्ही नियंत्रणाची कोणती पद्धत अवलंबणार आहात? ए. जुळणारे. बी. यादृच्छिकरण. सी. निर्मूलन आणि जुळवणी. की डी. निर्मूलन.
ऑब्व्हियसली आपण काय करणार आहोत, यादृच्छिकपणे आपण घेणार आहोत. जेव्हा आपण मोठ्या गटावर प्रयोग करू तेव्हा आपण रँडम पद्धतीने काय करू, अ, नियंत्रण करू. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक चांगलं गृहीतक असावं. अचूक, विशिष्ट आणि ओलसर, ज्ञात तथ्याशी सुसंगत. बी अशा प्रकारे तयार केले की ते डेटाद्वारे तपासले जाऊ शकतं. सी आहे मर्यादित व्याप्तीचे आणि जागतिक महत्त्व नसावे. आणि डी वरीलपैकी सर्व. तर इथे योग्य उत्तर आपल्याला डी आहे. नेक्स्ट आहे संशोधकाकडून सर्वसाधारणपणे अशी अपेक्षा केली जाते. एखाद्या क्षेत्रातील विद्यमान साहित्याचा अभ्यास, नवीन तत्वे आणि सिद्धांत तयार करणे, इतरांनी दिलेल्या कल्पनांचं संश्लेषण करणे, की डी अभ्यासाच्या निष्कर्षाचं मूल्यमापन करणं. तर संशोधकांकडून साधारणपणे कोणती अपेक्षा असतं, तर ऑब्व्हियसली नवीन तत्वे, सिद्धांत तयार करणे ही अपेक्षा संशोधकांकडून केलेली आपल्याला दिसून येते. नेक्स्ट आहे सर्व कारणे वगळता सॅम्पलिंग त्रुटी, मोजमापाचं सदोष साधने, बी अपुरा नमुना, सी प्रतिसाद न देणे, की डेटा संकलनामध्ये दोष. तर ऑब्व्हियसली मित्रांनो हे काय आहे, जर सॅम्पलिंग त्रुटी म्हणजे अपुरा नमुना. चलो नेक्स्ट आहे बाह्य टीका करण्यासाठी, सत्यता स्थापित करण्यासाठी संशोधकाने सत्यापित करणे आवश्यक आहे. काय? लेखकांची स्वाक्षरी आणि हस्तलेखन, बी अभ्यासाधीन त्या काळात वापरलेला कागद व शाही, त्या काळातील गद्य लेखनाची शैली, की वरीलपैकी सर्व. तर बघा बाह्य टीका, ठीक आहे, हा, आणि डेटाचं सत्यता तपासायचं आहे तर त्यासाठी लेखकाचं स्वाक्षरी, त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मधील एखादी कागद, त्याचं कागदाची शाई काय आहे, त्यामध्ये ते लेखन शैली वापरलेली आहे, हे सगळं संशोधकाने सत्यापित करणे जे आहे खूप महत्त्वाचं असतं.